हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण बनवणार आहोत बुकमार्क्स. फर्स्ट सबस्क्राईब करा. सो आज आपण बुकमार्क्स बनवणार आहोत, पण ते बुकमार्क्स साधेसुधे नसणार आहेत. खूप हाय क्वालिटी असतील पण माहीत नाही. सो ही माझं इंट्रोडक्शन होतं अँड इट इज सक्सेसफुल. सॉरी, मी इतक्या वेळा नाव बदललं आहे ना की मला सतत तेच आधीचे नाव आठवतात. पण आता मला बाहेर करावं लागेल. सायशस ब्लॉग, सायशस ब्लॉग, सायशस ब्लॉग, सायशस ब्लॉग, सायशस ब्लॉग, सायशस ब्लॉग. हां वेलकम बॅक टू सायशस ब्लॉग. सो आता आपण स्टार्ट करूया. पण मी कोणत्या बुकसाठी बनवणार हे दाखवते. तुम्ही कोणत्याही बुकसाठी यूज करू शकता. बेसिकली फॉर युअर स्कूलसाठी जे बुक्स लागतात, कधी पेज वेट केला त्याच्यानंतर सेव्ह करायला. सो मी ते स्टोरी बुकसाठी बनवते. सो पहिल्या बुकमार्कसाठी आपल्याला सिझर्स लागतील अँड सगळ्यांकडे प्रोजेक्ट पेपर तर असतोच ना. प्रोजेक्ट पेपर तर तोच प्रोजेक्ट पेपर घ्यायचा आहे. आणि बघा त्याचे बॉर्डर्स किती डिझायनर असतात आणि काहींचे मस्तच असतात. त्याचे बुकमार्क्स बनवले मस्तच दिसतील. सो आता आपण तेच करत आहोत. आणि मी याचं हाफ कट केलेलं आहे आणि मी त्याचे डाऊन बॉटम पार्टच कट केलेला. आणि जर का तुमच्या प्रोजेक्ट पेपरमध्ये इकडे असं नंबर असेल, पेज नंबर, तर त्याला तुम्ही सोडून द्यायचं आहे. तशीच लेंथ असली पाहिजे मग. आणि टॉपचं जेव्हा कट करत असाल ना तेव्हा मग आता मी इथे खालती इथे जागा ठेवली आहे ना, मग सेम लेंथ तो व्हायसाठी मी पूर्ण कट नाही करणार. तर ही जी लाईन येते ना अशी, तिथेच स्टॉप करणार मी. सो आता मी कट करते. आणि डोंट वरी, जर का तुमचे परफेक्ट नाही आलं ना कटिंग, तरी काही प्रॉब्लेम नाही. नंतर आपण एजेसला शार्पन करूच शकतो. आता बघा मी इथे स्टॉप करणार आहे. हे असं मी तर अशीच करते कट. तुम्हाला जसं जमतं तसं स्निप करा. आणि झालं. हे बघा आता मी दोन्ही साईडला ही थोडी जागा ठेवलेली आहे. कारण की मग आपल्याला अशी लाईन भेटेल, पण ह्या साईडला नाही भेटणार कारण की इथे पेज नंबर येईल. मग कट. मग ह्या बाजूला पण आपल्याला जर वापरायचं असेल तर ही पण थोडी एक्सेस आहे तर कट करायचं. ओके, आता आपण त्याच्या नेक्स्ट स्टेपकडे वळूया. सो आता आपल्याला हे 2 स्ट्रिप्स भेटलेले आहेत, डिझायनर स्ट्रिप्स. आता त्याला तुम्ही नीट चेक करू शकता की काही एजेसमध्ये ते व्हाईट पेपर हा इकडचा थोडासा पार्ट आला आहे. मग त्याला ते खराब झालं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला ते कट करायचं आहे, तर तुम्ही ऑफकोर्स तुम्ही कट करू शकता. तुमची साईज पण तुम्ही हे करू शकता की बिकॉज दिस इज पेपर. मग आपण कसं पण हाफमध्ये तसं पण करू शकतो. मला तसं एकदम परफेक्ट हवं आहे म्हणून मी तसं करते. तुम्ही माझ्या परीने विचार करू नका. तुम्हाला जसं हवं तसं करा, जर का तुम्ही करत असाल. आता ह्या स्ट्रिपचं तर झालं. आता ह्या स्ट्रिपचं थोडंसं दिसतंय, जास्तच दिसतंय लास्ट स्ट्रिपपेक्षा. ते कट करूया. and done, perfectly cut. येस, ही स्ट्रिप झाली अँड ही स्ट्रिप झाली. आत्ता मी बोलत असेल एवढे मोठे बुकमार्क काय करायचे, तर तुम्ही तुमच्या परीने मेजर करू शकता. मी तर बुकमध्ये ठेवून बघते अँड हे तर मला बुकमध्ये खूप मोठं वाटतं आहे, म्हणून मी याला थोडंसं शॉर्ट लेंथमध्ये करणार आहे. म्हणजे मी त्याचं हाफ असं फोल्ड करेन, नाही तर थोडं त्याच्यापेक्षा जास्त. एवढी साईज मला ठेवायची आणि एवढी मी बॅकमध्ये कट करून टाकणार एवढी. सो तुम्ही पण करू शकता, तुम्हाला मोठे नको असेल तर. मला तुम्हाला बरोबर साईज भेटली. डन, स्निप अँड डन. आणि हा जो एक्सेस पार्ट आहे
त्याला तुम्ही पण एक बुकमार्कसारखं यूज करू शकता, थोडं वाढवून किंवा काही पण त्याच्यावरती डेकोरेट करून. म्हणून ही स्ट्रिप तुम्ही ठेवू शकता. मी तर ठेवणार आहे, की क्राफ्ट्सला यूज होते. हा माझा फर्स्ट क्राफ्ट ब्लॉग आहे. ओके चल, आता मला परफेक्ट लेंथ भेटलेली आहे. आता मी दाखवते कसं करेन.